हॅलो फ्रेंड्स, तर मी माधुरी. मला नवीन नवीन अशा रेसिपीज बनवायला खूप जास्त आवडतात. सकाळी सकाळी घाईमुळे मला बिलकुलही वेळ मिळत नाही. सकाळी टिफिन द्यावं लागतं, मलाही जावं लागतं. तर माझी आवड आहे की मला खूप तसं काहीतरी बनवायला आवडतं. तर संध्याकाळीच असं माझ्याकडे वेळ असतो, तर मी काहीतरी नवीन करण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते. तर आजपासून मी माझ्या ज्या रेसिपीज आहे संध्याकाळच्या, तर तुमच्यासोबत शेअर करणार आहे. 30 डेजसाठी डेलीची माझी रेसिपी शेअर करणार आहे. ह्या रेसिपी आपल्या एकदम घरगुती राहणार आहे, काहीतरी नवीन असणार आहे आणि काहीतरी युनिक बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आजची माझी पहिली रेसिपी आहे दाल बट्टी. ही मी माझ्या पद्धतीने बनवते, तर चला बघू. इथे मी घेतलं 1 कप तुरीची डाळ, अर्धा कप मुगाची डाळ. डाळ स्वच्छ धुतल्यावर त्यात टाकले लसूण टाकलाय, टोमॅटो टाकला आणि हळद टाकून डाळ शिजवायला ठेवली. आता करूया बट्टीची तयारी. तर इथे मी 5 लोकांसाठी बनवते आहे, म्हणून 5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 2 वाटी जाड रवा घेतलेला आहे. आपण बट्टीमध्ये जाड रवाच टाकतो, खूप छान लागतं आणि क्रिस्पी पण होते. त्यात टाकलेलं आहे मी आता मीठ टाकलेलं आहे, त्यानंतर सोडा टाकला आहे थोडासा. आपण आता यात ओवा टाकणार आहे, थोडेसे तीळ टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये टाकूया थोडंसं तेल आणि मी याच्यामध्ये दही टाकते. दह्याने खूप क्रिस्पी होते, मी तर नेहमीच टाकते. आणि नंतर छान यात आपण टाकणार आहोत हळद. मी विसरली होती हळद आधी टाकायची, म्हणून नंतर टाकते. आणि यात पाणी टाकून छान आपण याचं पीठ मळून घेणार आहोत. बट्टीसाठी करतो आहे, थोडंसं सैलच पीठ राहू द्यायचं. इथे माझं पीठ तयार आहे. आता आपण याचे थोडंसं तेल लावून हे व्यवस्थित मळून घेऊया परत एकदा आणि याचे छोटे छोटे गोळा बनवून घेऊया. जर इथे तुम्हाला मध्ये तेल लावायचं असेल तर तुम्ही तेलही लावू शकता आणि नसेल स्किप करायचं असेल तर स्किपही करू शकता आणि खूप छान फुलते जरी तुम्ही तेल नाही लावलं, कारण आपण पीठ मळताना त्याच्यामध्ये तेल टाकलेलंच होतं. हे मी स्टीमरमध्ये वाफवणार आहे. स्टीमरला मी तेल लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या ज्या सर्व बट्ट्या आहे त्याच्यात मी वाफवणार आहे. खूप छान फुलतात याच्यामध्ये. अगदी 10 मिनटामध्ये आपली बट्टी याच्यामध्ये रेडी होते. तर बट्टी वाफते आहे तोपर्यंत आपण वरणाची तयारी करूया. हे मी आमसूल घेतले, ते थोडंसं पाण्यात भिजू घातलेलं आहे. वरण आपलं शिजलेलं आहे, त्याची शिट्टी काढून घेऊया. झालेलं आहे आपलं वरण, परफेक्ट झालेलं आहे. तर त्यात पाणी टाकून छान एकदम मिक्स करून घेऊया. यात मी थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे. आता वरणाला फोडणी देऊया. तर इथे तेल गरम झालेलं आहे, जिरं मोहरी टाकली आहे, थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि यात मी आता थोडासा कांदा, मिरची आणि कढीपत्ता हे चांगलं फ्राय करून घेणार आहे. आणि याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर पण टाकूया. छान फ्राय झालं आहे. इथे मी ड्राय मसाला टाकते. याच्यात टाकलेला आहे सांबार मसाला, लाल तिखट आणि थोडीशी हळद. मसाला छान तळलेला आहे. परत थोडीशी कोथिंबीर टाकली. याच्यात आपण आता वरण टाकून देऊया. तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जेवढं पाणी टाकायचं आहे तुम्ही टाकू शकता. मी थोडंसं घट्टच ठेवते वरण, कारण आमच्या इथे घट्टच वरण आवडतं. तर यात टाकलेलं आहे आपलं आमसूल टाकलेलं आहे. ते पाणी जे भिजू घातलेलं होतं त्याचंच टाकलं आहे. थोडंसं गूळ टाकलेलं आहे आणि छान आता आपलं वरण उकळायला ठेवून देऊया. बट्टी खूप छान आपली वाफलेली आहे, पाहिजे तशी फुगलेली पण आहे. तर याचे कट करून घेऊया आणि आपण याला थोडंसं फुल गॅसवर आणि थोडंसं बारीक गॅसवर असं तळून घेऊया. खूप लवकर तळून पण जाते ती. आता आपलं बघू शकता तुम्ही, वरण पण आपलं उकळलेलं आहे छान. तर इथे आपली बट्टी पण आता रेडी आहे. खूप सुंदर झालेली, एकदम क्रिस्पी झालेली आहे. तुम्ही बघू शकता, त्याच्या लेयर्स बघू शकता. त्याच्यातले जे तीळ आहे तिने पण तिची चव खूप छान लागते. तर इथे आपली बट्टी ही रेडी आहे. अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. तुम्ही मक्का न वापरता रवा जरी वापरला तर खूप छान होते. तर तयार आहे ही आपली आजची रेसिपी दाल बट्टी. आता भेटूया उद्याच्या नवीन रेसिपी सोबत. बाय.